गणपती बाप्पा। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे कल्पेश पाटील। तर मित्रांनो, मी आज आलोय अभिनवमध्ये। तर तुम्ही पाहू शकता किती छान असं बॅकग्राऊंड आहे, माझ्यासाठी बॅकग्राऊंड आहे आणि तुमच्यासाठी व्ह्यू आहे। किती छान असं चंद्रयानचं बॅकग्राऊंड रेडी केले। आणि मंडळी, आज आमच्या अभिनव कॉलेजमध्ये इव्हेंट आहे म्हणून मी आलोय रात्री, इथे नाईटला। तर आज खूप धमाल मस्ती करणार आहोत मंडळी आपण। तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे। आणि मंडळी, आपली आधी मंडळी बाहेरच आहे, म्हणजे मित्र आपली बाहेरच आहे आणि मी 2 जणांना घेऊन आलोय, त्याच्यातून जास्त घेऊन नाही आलो कारण की अलाउड नाही आहे डिग्रीवाल्यांना। आज आम्हाला सांगितलेलं आजचा दिवस आम्ही साहेबांना आम्हाला एंट्रीच नाही दिली, जास्त मुलांना एंट्री नाही दिली, आम्हाला एंट्री दिली। मी आतमध्ये आलो कारण की माझ्या मामाची बोलव होती, अस्तिक मामाची। थँक्यू अस्तिक मामा। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी, आमचा हा इव्हेंट आहे, पूर्ण अभिनव चमकवले बघा, किती छान वाटते आपले अभिनव। आणि हे बघा, हा पास आहे, या पासवर आपल्याला खायला प्यायला सगळं भेटेल। तर पाहू शकताय बघा, इथे काउंटर्स पण लागलेत खूप छान असे। तर चला आपण आता एन्जॉय करूया। एकच पास भेटला आपल्याला, तो पण जयनी दिलाय। तर मित्रांनो, तुम्ही क्राऊडचा आवाज तर ऐकतच असाल, किती शोध आयला बघा, क्राऊड बघा किती क्राऊड आहे आज अभिनव मध्ये। आणि हा इव्हेंट 5 दिवस झाला चालू होता, अभिनव महोत्सव खूप छान असा बघा। मंडळी, आपली मित्रमंडळी पण आतमध्ये आले। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर मंडळी, खूप प्रयत्नानंतर सगळी मंडळी आतमध्ये आले, नाही तर कोणालाच एंट्री नाही। भारत माता की जय, वंदे वंदे चला चला दहीहंडी दहीहंडी दहीहंडी। तर मंडळी, मला मित्रांना आतमध्ये घ्यायचं होतं, तर माझे पास होते, तर काकूने मला पास दिले। माझ्या मित्राची मम्मी आहे, तर थँक्यू काकू। बघा मित्रांनो, आमचा रायगाव मित्रमंडळ गणपती बाप्पा कमबॅक आला, कमबॅक। प्रितेश एक नंबर, प्रितेश मार्केट मारले। ओ ये आम्ही परत आलोय अभिनव महोत्सवला, डान्स वगैरे चालू आहे। मित्रांनो, बॉम्ब वाजतायत, खर्च नुसता पैसा, खर्च नुसता गेलाय, तो चालू आहे। तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू होईल। 1 hour later। तर मंडळी, हल्लू आता क्राऊड पण कमी होत चाललाय आणि आता इकडे 3 जण बसलेत, मोहित, पियुष आणि रौनक। आणि मी त्यांच्या जोडला जय, आणि दुसरा जय पण तिकडेच त्यांच्या जोडला जाणार आहेत। आता ही लोक पण घरी चाललेत आणि आता गाणी पण लागली, गाण्यांच्या मुळे कॉपीराईट येऊ शकतो म्हणून मी आता थोडे स्क्लिप टाकलेत। तर मंडळी, अभिनव महोत्सव खूपच छान होता मित्रांनो। आणि बघत ना, आपला क्राऊड किती नाचत होता, म्हणजे अभिनवची पब्लिक किती नाचत होती, खूप मजा केली। आणि मंडळी, अभिनव महोत्सव 4 दिवस चालला आणि आम्ही शेवटच्या दिवशी गेलेलो, म्हणजे आज शेवटचा दिवस होता, म्हणजे अभिनव महोत्सव संपला आणि 12वी यांची सुट्टी चालू झाली। मित्रांनो,
मी पहिल्या दिवशी पण येणार होतो अभिनव महोत्सवला, पण आपल्या इकडे पारायण चालू असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. आणि मंडळी आता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला समजला असेल, याचा पुढचा ब्लॉग कुठला असणार आहे आपल्या राम मंदिर उद्घाटनचा. हे बघा पूर्ण इकडे मला झेंडे दिसतात, आपले भगवे झेंडे दिसतात खूप छान असे. जय श्रीराम कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, जय श्रीराम. आणि मंडळी या ब्लॉगमध्ये खरं बोलू मी खूप एन्जॉय केलं मित्रांच्या सोबत. खरं म्हणजे मित्रांच्या शिवाय मज्जाच नाही मला या ब्लॉगमध्ये समजलं. आता थोडं जात गेली, जशी मित्र लोक जात गेली तसं मला थोडा कंटाळा यायला लागला आणि तसंच आम्ही आता निघून चाललो आहे, डायरेक्ट आता घरीच जाणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करायला विसरू नका. बाय बाय. लाईक सबस्क्राईब चॅनल.